प्रदीपबाबा निंबाळकर हयात, राजेंद्रबापू निंबाळकर राजाभाऊ हयात नाहीयेत, जगदीशराव निंबाळकर आमचे बरोबर कोल्हापूरला असायचे ते आज हयात नाहीयेत, त्याचबरोबर रवींद्र खवळे ते हयात नाहीत. ही सगळी आमच्या बरोबर वाढलेली, आमच्या बरोबर सहवासात राहिलेली अशी सगळी. परंतु काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं कोणाचं काही चालत नाही आणि आपले सहकारी आपल्याला सोडून जातात त्यावेळेस निश्चितपणे मनाला वेदना होतात, मनाला दुःख होतं, त्यांच्या कुटुंबियांना दुःख होतं. त्याबद्दल मी परमेश्वरची प्रार्थना करतो की त्यांच्या कुटुंबियांना ह्याच्यातून सावरण्याचं सामर्थ्य त्यांनी द्यावं, अशा प्रकारची प्रार्थना करतो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मित्रांनो, ही निवडणूक गावकी भावकीची निवडणूक नाही, ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आमचं सगळ्यांचं मत आहे की तुम्हाला नरेंद्र मोदी पंतप्रधान पाहिजेत का राहुल गांधी पंतप्रधान पाहिजेत, हा निर्णय जनतेने घ्यायचा आहे. हा निर्णय घेत असताना उन्हाची तीव्रता आहे, प्रचंड ऊन आहे. काल तर काही काही ठिकाणी 43-44 पर्यंत टेम्परेचर गेलेलं होतं. वेळ कमी असल्यामुळे नाईलाज असतं आम्हाला दुपारची सभा घ्यावी लागते. तुमची पण अडचण आहे जी आम्हाला जाणीव आहे, परंतु वेळेच्या पुढे आमचंही काही चालत नाही. ज्या प्रचंड संख्येने आपण उपस्थित राहिलात आणि माझे सगळे संसरकरण पंचक्रोशीतील माझे इंदापूरचे बांधव भगिनी ते आले, त्याबद्दल त्यांचं सर्वांचं मी स्वागत करतो. मित्रांनो, बरेच जणांना प्रश्न आहे की अजित पवारने हा निर्णय का घेतला. इंदापूर आणि बारामती काय लांब नाही, आपला पूल ओलांडला की माझी बारामतीची हद्द सुरू होती आणि इकडे इंदापूरची हद्द सुरू होते. आपण सगळे परिवारातले आहोत. आपण सगळ्यांनी माझी कारकीर्द बघितलेली, त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी मला 84 साली घोलप साहेबांच्या नेतृत्वाखाली जे भवानी माता पॅनल विठ्ठलराव आपण केलेलं होतं त्याच्यामध्ये डायरेक्टर केलेलं. त्या संदर्भामध्ये माझी सुरुवात राजकीय झाली. मी स्वप्नात देखील कधी समज की मी राजकारणामध्ये येईन, कारण माझा स्वभाव असला एक घाव दोन तुकडे. एखादं काम होणार असेल तर हो म्हणून सांगायचं, नाही तर नाही म्हणून सांगायचं. मला खूप जणांनी सांगितलं तुम्ही काय राजकारणात येणार नाही, तोंडावर सांगता नाही म्हणून कसं काय जमेल. मी म्हणलं ठीक आहे बाबा, स्वभाव आहे, उगीच हेलपाटे घालायला आवडत नाही. परंतु मला लोकांनी प्रेम दिलं, पाठिंबा दिला. मगाशी हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं ते घडलं. मी जरा त्यांच्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठा असल्यामुळं आमचे वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या निवडणुका झाल्या, आरोप प्रत्यारोप झाले. इथं मी सभा घेतल्या, त्यांनी सभा घेतल्या, सगळं काही तुम्ही पाहिलेलं आहे. परंतु आज आम्ही विकासाच्या करता एकत्र आलेलो आहे. आज आम्ही देशाच्या सर्वांगीण विकास व्हावा, देश जगातली 3री अर्थव्यवस्था देशाची व्हावी, महासत्ता बनावी, देशातला सर्व जाती धर्माचा माणूस गुण्या गोविंदाने नांदावा, त्याला मदत व्हावी, त्याच्यामध्ये कुणी दुर्लक्षित राहू नये, हे आमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे, हे आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या वडीलधाऱ्यांनी जाचक परिवारांनी पुढाकार घेतला, बाकीच्यांनी साथ दिली आणि छत्रपती सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली, त्यावेळेस पासूनचा काळ तुम्हाला माहिती आहे. आपल्याला मला आजोबा सांगायचे की अजित 18 दिवसाला पाणी यायचं, कुठलं फाट्याला, 19-20 दिवसाला पाणी यायचं. आता पाणी जातंय 50 ते 60 दिवस. फाटे सुटायला किती दिवस लागतात? 51 दिवस तर लागतात. हे का घडलं? आपल्याकडचं क्षेत्र अतिशय कमी होतं. आम्ही लहानपणी काठेवाडीला यायचो त्यावेळेस कुठंतरी ऊस ठराविक ठिकाणी दिसायचा. आता जमीनच शिल्लक कुठं ठेवली नाही, दिसल तिथं कांड दाबायचं काम चाललंय. आणि धरणं तेवढीच आणि लोड एवढा प्रचंड वाढला की त्याच्यामुळं पाण्याची कमतरता भासायला लागली. नवी टेक्नॉलॉजी आली, ठिबक आलं, मायक्रो स्प्रिंकलर आलं, स्प्रिंकलर आलं, शेततळी झाली. एक पाळी शेततळ्यातनं कशी घेता येईल हा प्रयत्न आपण करतो. अशा अनेक प्रकारे माझा शेतकरी कष्ट घेत असतो. मित्रांनो, पुन्हा सांगतो, ही भावकीची निवडणूक नाही. काही जण म्हणतात
आयला ह्या वयात दादानी साहेबाला नको होतं सोडायला, अशी चर्चा पारावर बसतात. मित्रांनो, मी साहेबांना कधी सोडलं नाही. मी 84ला सुरुवात केली, अप्पासू काका हे बघत होते, आणि मी 87ला राजकारणामध्ये, आता रामभाऊ बलवण पण वारले, परंतु त्याच्याच वस्तीवर आम्ही बसलो होतो. तिथं म्हटलं की चला तरुणांना एकत्र येऊन बारामतीमध्ये कामाला सुरुवात करायची, आणि खरेदी विक्री संघात बसायला लागलो. तेव्हापासून 87 पासून 2000 आता 23 पर्यंत साहेब म्हणतील ती पूर्व दिशा. तुम्हाला संसर्करांनो माहिती नाही, परंतु एकदा फार पूर्वी आम्ही लहान असताना मला आजी आजोबांनी सांगितलेलं होतं, आपलं सगळं कुटुंब शेतकरी कामगार पक्षाचं होतं. स्वर्गीय वसंतदादा पवार हे आमचे सगळ्यात थोरले काका बाय इलेक्शनला उभे होते. त्यावेळेस पवार साहेब विद्यार्थी होते कॉलेजमध्ये. साहेबांनी त्या दिवशी त्यांना विरोध केला. अख्खं कुटुंब पवारांचं आमच्या दादांच्या बरोबर होतं, पण पवार साहेबांनी त्यावेळेस विरोधी काम केलं. ही सुरुवात आहे, हे काही नवी सुरुवात नाही आहे. आणि त्याच्यानंतर मग राजकीय समीकरणं बदलली. दुर्दैवाने दादांचं दुःखद निधन झालं आणि पवार साहेब 67ला उभे राहिले. परंतु 67ला पवार साहेबांनी संधी हे चव्हाण साहेबांनी दिली. प्रत्येकाला इथं बसणाऱ्याला कुणीला कुणी संधी दिलेली आहे. हर्षवर्धन पाटलांना घोलप साहेबांनी आणि भाऊंनी संधी दिली, तुम्ही त्यांना निवडून दिलं. त्याच्यामध्ये दत्ता मामाला पण कुणी संधी दिली हे तुम्हाला माहिती आहे. मलाही साहेबांनी संधी दिली, साहेबांनाही चव्हाण साहेबांनी संधी दिली. 72ला नंतर पुन्हा पवार साहेब राज्यमंत्री झाले, 75ला मंत्री झाले, 78ला वसंतदादांच्या बद्दल आता संजय भैया बोलले. एक शेतकऱ्यांचा लोकप्रिय नेता, सरकार चालू होतं म्हणजे कारभार करत होतो. त्याच्यामध्ये वसंतदादांचं सरकार पाडलं 78लाच, आणि पुलोदला घेऊन म्हणजे जनता पक्षाला घेऊन सरकार बनवलं. त्यावेळेस पवार साहेबांनी चव्हाण साहेबांचं ऐकलं नाही. ज्यांनी संधी दिली त्यांचं ऐकलं नाही. 78 सालीच 80 साली निवडणुका झाल्या, इंदिराजींनी बरखास्त केलं. त्याच्यानंतर 80ला दादांचंच मंत्रिमंडळ आलं. त्याच्यानंतर मला वाटतं अंतुले साहेबांचं आलं. त्याच्यानंतर 85ला पुन्हा सरकार आलं नाही, पुन्हा त्या ठिकाणी पराभूत झालं. परत मग 86 डिसेंबरला आपल्याला सांगितलं की आता आपण समाजवादी काँग्रेस आय मध्ये विलीन करायची. औरंगाबाद आत्ताचं संभाजीनगरला तो कार्यक्रम झाला. तो झाल्यानंतर त्यांना कदाचित राजूजींनी सांगितलं असेल मी काही दिवसांनी मुख्यमंत्री करेल. 88ला जुलैमध्ये मुख्यमंत्री झाले. 90 पर्यंत होते, 90ला निवडणुका झाल्या, परत मुख्यमंत्री झाले. 91ला तुम्ही मला खासदार निवडून दिलं. मला PV नरसिंहांनी सांगितलं विश्वासदर्शक ठराव झाल्यावर राजीनामा द्यायचा. म्हणलं राजीनामा काही विचार नाही, का द्यायचा, कसा द्यायचा, काही नाही. राजीनामा देऊन टाकला. पुन्हा मी इकडं आमदार म्हणून झालो, ते तिकडं खासदार म्हणून गेले. त्याच्यानंतरच्या काळामध्ये अनेकदा म्हणजे कृषी मंत्री होते. त्याच्यानंतर 95 पुन्हा बॉम्बस्फोट झाला, पुन्हा राज्यामध्ये आले. 95ला पुन्हा सरकार गेलं. विरोधी पक्ष नेता भुजबळ साहेबांना केलं आणि साहेब दिल्लीला गेले. सगळी प्रचाराची यंत्रणा आपण बघत होतो, कुठं अडचण येऊन देत नव्हतो. सगळ्या जिल्हा परिषद, जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ, सगळ्या संस्था कशा साहेबांच्या बरोबर राहतील, सगळे कारखाने साहेबांच्या बरोबर कसे राहतील, अपवाद नीरा भीमा आणि इंदापूर कारखाना, हा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला. परंतु मित्रांनो, त्याच्यानंतरच्या काळामध्ये काही गोष्टी बदलल्या आणि त्याच्यातून साधारण 99ला एक असा मुद्दा काढला की सोनिया गांधी परदेशी आहे. ते जरी राजीव गांधींच्या पत्नी असल्या तर परदेशी आहे. एवढ्या मोठ्या 125 कोटी तेव्हा जनता होती, त्याच्यात आपल्या देशातला जन्माला आलेली व्यक्ती पंतप्रधान नसावी असं कसं चालेल. संगमा तारिकांवर पवार साहेबांनी निर्णय घेतला, त्यांना पक्षातनं काढलं. 10 जून 1999ला स्थापना झाली राष्ट्रवादीची. पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, छगन भुजबळ, मधुकर पिचड आणि प्रफुल्ल पटेल सगळ्यांनी साथ दिली, आपण साथ दिली. त्यामध्ये आपण हे सगळं बघत असताना त्याच्या संदर्भामध्ये जुलै गेला, ऑगस्ट गेला, सप्टेंबर, ऑक्टोबरला म्हणले जो परकीय मुद्दा काढला त्याला सोडून, पुन्हा म्हणले आता काँग्रेस बरोबर जायचं.
आम्ही बोलू पण शकायचो नाही, कारण ते दैवत होते, वडला समान होते. ते म्हणतील ते पूर्व दिशा. इतक्यादा मी ऐकत आलोय की माझे काळ्याचे पांढरे झाले. आता काळं दिसते, ती कलप लावलाय म्हणून पांढरं काळं दिसतंय, पण खरं ते पांढरं आहे. या पद्धतीचं सगळं घडत होतं. मी साथ देत होतो, माझे सहकारी साथ देत होते. आपले भुजबळ साहेब, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, सगळे आम्ही साथ देत होतो, कुठेही अंतर ठेवलं नाही. आणि हे सगळं होत असताना त्या संदर्भामध्ये आपल्याला मी सांगू इच्छितो की त्याच्यानंतरच्या काळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 99ला सरकार बनवलं, 2004ला पुन्हा सरकार बनवलं. तेव्हा तर हर्षवर्धन पाटील साहेब, तुम्हाला आठवत असेल, राष्ट्रवादीचे जास्त आमदार निवडून आले होते. स्वर्गीय विलासराव देशमुख मला म्हणले की अजित, कोण आता तुमचा मुख्यमंत्री होणार? भुजबळ साहेब होणार की RR पाटील होणार की तुम्ही होणार? मला मॅडमनी सांगितलं, आपल्याला कुठलाही राईट राहिला नाही, मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा होईल, उपमुख्यमंत्री आपला कोण करायचं ते आपण. स्वतः विलासरावजींनी स्वर्गीय त्यांनी मला सांगितलं. परंतु आम्हाला नंतर सांगितलं, आपण मुख्यमंत्रीपद सोडून दिलं. 4 मंत्रिपद आणि 4 खाती जास्त घेतली, आपल्याला मुख्यमंत्रीपद नको. कठीण झालं, पण काय आता आदेश तेही आम्ही ऐकलं. कधी त्या बाबतीमध्ये हुक केलं नाही. आता वाटतंय की आता केलं ते 2004ला केलं असतं तर लय बरं झालं असतं, पण आता काय करता, मागचं काढून काय उपयोग नाही. ते 2004ला पुन्हा विलासराव झाले, 2009ला पुन्हा अशोकराव झाले, 2014ला थोडंसं आमचं पृथ्वीराज बाबाचं काही जमेना, आणि त्याच्यामुळे काँग्रेस वेगळी लढली, राष्ट्रवादी वेगळी लढली, भाजप वेगळी लढली, शिवसेना वेगळी लढली. प्रत्येकाला आपला आपला आवाक्य किती आहे ते लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर मला वाटतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले 14ला. मी तर मुंबईला पोचायच्या आत टीव्हीला बातमी झळकली की प्रफुल्ल पटेल साहेबांनी बाहेर येऊन सिल्वर ओकला सांगितलं की आमचा भाजपला बाहेरनं पाठिंबा दिला की नाही, भाजपला बाहेरनं पाठिंबा. आम्ही तिथे गेलो, म्हणले हे कसं काय झालं? ही म्हणले आपली स्ट्रॅटेजी आहे. अति जायला म्हणलं, ह्यांनी केलं की स्ट्रॅटेजी, मी केलं की गद्दारी, मी केलं की वाटोळ. त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी आहे म्हणल्यावर मी गप्प बसलो, कारण आपण रिस्पेक्ट देत होतो, आम्ही ऐकतच होतो, आपणही ऐकत होता. आणि त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं सगळ्यांनी शपथविधीला जावा. वानखेडे स्टेडियम, साहेबच प्रमुख होते, स्टेडियम शपथविधीला दिलं. मोदी साहेब आले होते, सगळ्यात शपथविधी झाला. आणि मग आम्हाला सांगितलं की आता तुम्ही असं करा, काही एक महिन्याने आपल्याला त्या सरकारमध्ये जायचंय. आणि त्याच्यावर देवेंद्रांनी विस्तार वाढ केला नाही. परंतु एक आमची रॅडिसनला अलिबागला मीटिंग झाली, आणि त्या मीटिंगमध्ये आम्हाला सांगण्यात आलं की कायमचा भाजपने आमचा पाठिंबा गृहीत धरू नये, आमचा पाठिंबा आता संपलेला आहे. लगेच संध्याकाळी मातोश्रीला मीटिंग झाली, आणि मातोश्री शिवसेना सरकारमध्ये गेली, आणि पूर्ण बहुमत झालं. आणि 2014 ते 19 कसा कारभार झाला ते तुम्हाला माहिती आहे. तरी नंतर 2017ला सुनील तटकरे प्रांताध्यक्ष, मी गेलोच नाही, म्हणलं नकोच आपल्याला जायला. त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं तुम्ही चौघं बसा, जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि एक कोणतरी होतं. आणि पलीकडं चर्चा करायला देवेंद्रजी, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे आणि चंद्रकांत दादा पाटील. वर्षावर मीटिंग, कुठले पालकमंत्री कुणाला, कुठलं मंत्रिपद कुणाला, कुठली खाती कुणाला, सगळं आता ठरलं. दिल्लीत गेल्यावर अमितभाई म्हणाले, मी माझा मित्रपक्ष शिवसेनेला सोडणार नाही, तुम्ही या सरकारमध्ये तिघांचं सरकार करू. साहेब म्हणले, शिवसेना तर मला अजिबात चालत नाही, लय जातीवादी पक्ष म्हणले, शिवसेना मला चालतच नाही. ते म्हणले ऐका राव, ते आपण सोडलं तर गोष्ट वेगळी. ते म्हणले नाही चालत. पुन्हा तिथं बारगळलं. आम्हाला म्हणले की शिवसेना आपल्याला चालत नाही, आपले फार वेगळे विचार आहेत, त्यांचे वेगळे विचार आहेत. झालं. त्याच्यानंतर 2017 गेलं. 2019ला आम्हाला 5-6 लोकांना एका उद्योगपतीच्या घरी 5-6 मीटिंग झालं दिल्लीला. कधी कधी
देवेंद्रकडनं पण ऐका, फडणवीसांच्याकडनं तिथं सगळं ठरलं. देवेंद्रजी मुख्यमंत्री, मी उपमुख्यमंत्री, असं मंत्रिमंडळ 43 पैकी इतकी खाती, इतकी मंत्री, इतकं काय सगळं. आणि नंतर मला अमितभाईंनी जरा बाजूला घेतलं. म्हणले अजय, पहिला अनुभव तुमच्याबद्दल राष्ट्रवादीचा फार मला काही चांगला नाही. 2-3दा म्हणले चर्चा एक होती, नंतर वेगळंच घडतं. त्याच्यामुळे तुला तुझ्या देखत ठरलं तसं वागावं लागेल ना. मला काय माहिती पुढे काय होणार आहे. म्हणलं साहेब आपला शब्द आहे, आपण शब्दाचा लय पक्का आहे, त्याच्यामध्ये काही फरक होणार नाही. कारण एवढं सगळं ठरल्यावर तिथं प्रफुल्ल पटेल, पवार साहेब, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, मी आणि तो उद्योगपती, मोठा उद्योगपती, नाव नाही सांगत. पण अशा ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. मुंबईला आम्ही आलो. म्हणले आता त्यांचं सोडायचंय, आपल्याला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचं सरकार करायचं. अहो म्हणलं आपण तिथे इतके दिवस घालवले, आपली स्ट्रॅटेजी आहे. मग काय बोलणार काय मी. आम्ही तिथं जायचो, नेहरू सेंटरला बसायचो, चर्चा व्हायची. त्याच्यात एक दिवस काय झालं, रात्री 8 वाजता खरगे साहेबांचं खटका उडाला. खरगे साहेब काहीतरी बोलले, साहेब इतके चिडले की ते त्या ठिकाणी बाहेर गेले. आणि बाहेर गेल्यावर त्यांनी मला सांगितलं की अजित, आता प्रफुल्ल पटेलला मला बोलवलं आणि म्हणले अजित इकडे ये. त्याच्यामध्ये तू आणि प्रफुल्ल पटेलला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. हे काही विधानसभा अध्यक्षाच्या बद्दल डिस्प्यूट झाला. काँग्रेस म्हणत होते आम्हाला पाहिजे, कारण विरोधी तुम्ही उपमुख्यमंत्रीपद घेताय, मुख्यमंत्रीपद उद्धवजी घेतायत, आम्हाला एकतरी महत्त्वाचं पद पाहिजे. आमची पण संख्या 44 आहे, तुमची 54 आहे, त्यांची 56 आहे. आणि तिथं थोडंसं खटकाखटकी उडाली. आणि मला सांगितलं आता काय तुम्हाला करायचं ते करा, हे काय आपल्याबरोबर राहत नाहीत असं मला दिसतंय. मी म्हणलं चला आता जाऊया वर्षावर. मी आपलं वर्षावर गेलो. प्रफुल्लबाईंना म्हणलं आता ठरल्याप्रमाणे जाऊन करतो. तेवढ्याच जयंत पाटील बाहेर आले. म्हणले दादा कुठे चाललं. म्हणलं चाललो वर्षावर, आता ते मागं असं असं ठरलेलं आहे. ते म्हणले जावा चर्चा करा, पण दाराला फट ठेवा. म्हणले दार एकदम पॅक करू नका, फट ठेवा. बरं म्हणलं फट ठेवतो. गेलो आणि तिथनं मग दिल्लीला फोन झाले. राष्ट्रपती राजवट त्यांना आणायला लावली होती. संसरकरांनो, राष्ट्रपती राजवट केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाल्याशिवाय येत नाही. आणि मग बैठकीमध्ये शिफारस राष्ट्रपतींना केली जाते. राष्ट्रपती राज्यपालाला कळवतात आणि राष्ट्रपती राजवट येते. राष्ट्रपती राजवट होती. मी कधी तुमच्याशी खोटं बोलणार नाही. मी काय सांगतो, सगळे मला काही माझ्या भागात प्रचार चाललाय, अजितनं असं नको होतं करायला, अजितनं असं नको होतं करायला. अरे आता मीच म्हातारा व्हायची आलो, मी किती थांबू, मला तर काही कळना, मला काही कळतच नाही. आणि मग त्याच्यामध्ये मी शेवटी ते सरकार पहाटे म्हणतात ही लोक मीडिया, पण सकाळी 8 वाजता शपथविधी घेतला होता. सगळं झाल्यावर पुन्हा काय सूत्र फिरली. पुन्हा माझ्याबरोबरच्या आमदारांना सगळ्यांना एकत्र केलं. आमदार मला फोन करायचे आणि सांगायचे की त्याच्यात कोण कोण आमदार होते, आता मी नावं सांगत नाही, की दादा आम्ही इकडे जरी आलेलो असलो तर गुप्त मतदानात तुम्ही म्हणाल तो विधानसभेचा अध्यक्ष होईल, तुम्ही काय काळजी करू नका. म्हणलं तुमच्या जीवावरच मी आहे, काय काळजी करत नाही. पण तेव्हा सुप्रीम कोर्टात हे गेले काँग्रेस आणि त्यांनी गुप्त मतदान बंद करून उघड मतदानाचा निर्णय घेतला. आणि त्यामुळं आम्हाला ते सरकार सोडावं लागलं. आणि नंतर पण मग मला सगळ्या आमदारांचा रेटा होता की दादाशिवाय पक्ष आणि आमदार सांभाळले जाणार नाहीत, म्हणजे आमदारांची कामं होणार नाही. पुन्हा मला उपमुख्यमंत्री केलं. नंतरही मला विरोधी पक्ष नेते व्हायचं नव्हतं. मी जयंत पाटलांना करा म्हणून म्हणत होतो, पण सगळ्या आमदारांनी सांगितलं नाही, आम्हाला दादाच पाहिजे. हे जे काही मला नंतर मिळत गेलं ते कामातनं मिळत गेलं. मी कामाचा माणूस आहे. मी त्याच्या संदर्भात मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आज विकास पुरुष म्हणून देशामध्ये मोदी साहेबांच्याकडे बघितलं जातं. हे हायवे विवे काय कायनी दिले ना, की बाबा आमच्या काळात झाले, हे नितीन गडकरींच्या काळात झाले आणि त्याला मंजुरी मोदी साहेबांनी दिली. एवढे मोठे प्रकल्प जर काँग्रेसला करायचं होतं तर 70 वर्ष काँग्रेस काय झोपा काढत होती का? का नाही मग त्यावेळेस नॅशनल हायवे केले. कमलनाथ हे जे
नॅशनल हायवेचे मिनिस्टर होते, इतर लोक होते, जोशी का कोणतरी होते, जोशी, ते असे बरेच जण होते. मित्रांनो, शेवटी हे सगळं होतंय हे विकासाच्या करता होतंय. माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, काही जण भावनिक बनवत आहेत. भावनिक होऊन ज्याचा उल्लेख दत्ता मामांनी हर्षवर्धन पाटलांनी केला तो प्रश्न सुटणार नाही. तुम्ही म्हणाल मग अजित आधीच का नाही केलं? आधी आम्हाला जेवढं करता येईल तेवढं आम्ही केलं. नीरा देवगर धरण, तिकडं टेमघर धरण, धरणं, गुंजवणी धरण, ही सगळी धरणं झाली, परंतु त्याच्यातनं प्रश्न सुटला नाही. का तर मी राजकारणात आलो तेव्हा पुणे शहर 5 TMC पाणी प्यायचं, आता पुणे शहर 20 TMC पाणी पितंय. पाणी कुठलं गेलं? इंदापूर तालुका, बारामती तालुका, दौंड तालुका, पुरंदर तालुका आणि हवेली तालुका. त्यामुळे सनसरकटचं पाणी बंद झालं. पाणीच नाही वर, कारण प्यायला तर दिलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी आता निर्णय असा घेतलाय, आपली लाकडी लिंबोडी ही योजना, त्याच्यामध्ये जवळपास 18,000 एकरापेक्षा जास्त क्षेत्र, माझं लांबजेवाडी, शेटफळगडे, मचवाचीवाडी, निरगुडे, लाकडी, निंबोडी, शिंदेवाडी, गाजर, वायसेवाडी, धायगुडेवाडी, अकोले ही इथपर्यंत भिजतंय. आणि माझ्या भागात कटफळ, सावळ, जैनकवाडी, पारवडी, कन्हेरी, काटेवाडी आणि गाडीखेड, आता पिंपळे. आणि एवढे मोठे पाईपलाईन, ते आता मला कुणीतरी व्हिडिओ दाखवला, पाईप चाललेले, पाईप यायला सुरुवात झाली लाकडी लिंबोडीची. म्हणजे खोदाईचं काम सुरू झालंय. योजना एवढी मोठी, आपण 230 कोटीची, पण ती कदाचित 300 कोटीपर्यंत जाईल. हे कुणामुळे झालं? महायुतीमुळे झालं. अनेक वर्ष आम्ही प्रयत्न करतो, परंतु नाही झालं. आमच्या काळामध्ये सुप्रभात व्हायची नाही. जयंत पाटील परवा सभा घेऊन गेले, सांगून दबायचे, मला सांगायचे, मुख्यमंत्र्यांना सांगायचे, अहो सुप्रमा द्या. सुप्रमा दिल्या, सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्याशिवाय प्रकल्प पुढे जात नाही. परंतु त्या काळामध्ये गेले नाही. एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी आले, त्यांनी धडा 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 सुप्रमा द्यायला सुरुवात केली. त्यामुळे ही कामं मार्गी लागली आणि त्या आम्ही त्याच्यातनं मंजूर करून घेतलं. आता तुम्ही म्हणाल आता काय करणार आहे? आता मुळशीचं पाणी 25 TMC आहे, टाटाचं आहे. टाटाला आम्ही विनंती करणार, टाटा तुम्हाला वीज लागते तेवढी वीज सरकार तुम्हाला देईल, त्या बदल्यात ते पाणी आम्हाला द्या. ते पाणी 25 TMC हे पुण्याला प्यायला दिलं की आपलं पुण्याला जे पाणी जातंय ते पाणी आपल्या ह्या 5 तालुक्याला मिळेल. एवढं भरपेट पाणी मिळेल. म्हणजे निरा डावा कालवा जसा कायमचा सोडलाय जून पर्यंत, तसा आपला खडकवासला कालवा सुरुवातीपासून शेवटपर्यंत चालेल. एवढं त्याच्यामध्ये ते पाणी येईल, हे लक्षात ठेवा. काही ठिकाणी मी ओव्हरफ्लोचं, वीरचं पाणी वीरमध्ये पडतं, ओव्हरफ्लोचं माझ्या नीरा नदीला, नीरा नरसिंगपूरला, चंद्रभागा, तिथून कर्नाटक आणि तिथून समुद्र, ते देखील आपल्याला पाणी त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आणि ते समुद्रात जाणार आहे. ते पाणी आपण उचलतोय. त्याच्यामध्ये कृष्णा भीमा स्थिरीकरण, त्याच्यामध्ये बघा उद्धटला आणि सोमनथळीला बॅरेज झालाय. तशा पद्धतीनं तिकडनं पाणी आणायचंय आणि राज्य सरकार एकटं कमी पडतंय. त्याकरता केंद्रात ज्यांची सत्ता येणार आहे त्यांच्या विचाराचा खासदार द्यायचा आहे. म्हणून आम्ही पोटतिडकीनं सांगतोय. तुम्ही गावगाव घामाघूम होताय मला कळतंय, परंतु ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामध्ये ते केल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि ते करण्याचं धाडस हे केंद्र सरकारचं आणि आत्ताच्या राज्य सरकारचं आहे, दुसऱ्या कुणाचा घास नाही. तुम्ही बघा मागे जे खासदार म्हणून निवडून जात होते, काय माझ्या संसरला काम झालं? कोणतं काम झालं? ते पुस्तक काढले. बहुतेक कामं मी बारामतीतली केली तीच छापून दिली. तुम्हालाही माहिती आहे. ह्या पद्धतीनं प्रश्न सुटत नाहीत. माझी तुम्हाला विनंती आहे की काही झालं तरी आपल्याला ते पाणी आणायचंय. ते पाणी आणत असताना आपल्या 22 गावांचा पण त्याच्यातनं पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी सुटेल. आपले जे जे काही बंधारे हे कोरडे पडतात,
त्यालाही वरनं काही पाणी आरक्षित ठेवून त्याच्यातून पण आपल्याला बंधारे मधून अधून भरता येईल ह्या प्रकारची व्यवस्था करायची। काही बाबतीमध्ये मी ट्रायल बेसवर आत्ताचे बंधारे माझे नीरा नदीचे आहेत त्याच्यात बॅरेजमध्ये रूपांतर केलेले मराठवाड्यात, तशा पद्धतीनं आपलं इकडचं बॅरेजमध्ये रूपांतर करू। मी आता करा नदीचे बंधारे एका माणसाने फळ्यावर येतील खाली येतील अशी सिस्टीम केलेली आहे, परंतु ते आपल्या नीरा नदीच्या योग्यतेचे नाही आहेत, कारण ही नदी बारकी आहे। असा खूप काही अभ्यास आम्ही केलेला आहे। जनाई सिरसाई पुरंदर उपसा सिंचन योजना, माझी लाकडी लिंबोडी योजना आहे, त्या लोकांना सांगायचं आहे की बाबांनो ती पण आम्ही सोलरवर घेणार आहे। विजेवर वीज लाईट बिल तुम्हाला आलंच नाही पाहिजे, फक्त मेंटेनन्स आणि पाणीपट्टी। तीच गोष्ट पुरंदरला करतोय। पुरंदरला आता 54 कोटी रुपये दिलेले आहेत। यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये इथून पुढे उपसा सिंचन योजना ह्या सूर्यप्रकाशावर वीज तयार करून त्याच्यातनं आपल्या विजेचं गरज भागवायची ह्या पद्धतीने घेतलेला आहे। तुमच्या पुढच्या पिढीच्या दृष्टीने हे फार महत्त्वाचं आहे। बाकीचे एमआयडीसी वगैरेचा उल्लेख हर्षवर्धननी केला, दत्तानी केला, ते तर आम्ही करूच, त्याच्याबद्दल काळजी करू नका। पण ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तरच आपले कारखाने नीट चालतील, आपल्याला चांगला भाव मिळेल। आपल्याला आता भाव हे सगळ्या प्रशांतला विचारा, हर्षवर्धन पाटलांना विचारा, पूर्वीच्या काळामध्ये आपलं सरकार असताना यूपीएचं त्यावेळेस साखर विक्रीला बंधन नव्हतं, आता यांना बंधन आहे। 3100च्या खाली साखर विकायची नाही। पूर्वी आम्ही 17, 18, 19 साखर विकली, भाव निघत नव्हता। आता हा निवडणूक झाल्यावर त्याच्याही संदर्भात पुन्हा फेर आढावा होणार आहे। दरवर्षी एफआरपी वाढवण्याचं काम मोदी साहेबांच्या नामितबाईंच्या सरकारने केलेलं आहे। ह्याच्या आधी दरवर्षी एफआरपी वाढत नव्हती आणि इन्कम टॅक्सची टांगती तलवार होती ती काढली, ती 25 वर्ष काँग्रेसला काढता आली नाही। हर्षवर्धन पाटील तुम्ही सहकार मंत्री होता, अनेकदा आपण जाऊन प्रणव मुखर्जी, पी चिदंबरम, AK अँथोनी सगळ्यांना भेटायचो, सगळे म्हणायचे ठीक आहे देखता हूं काही देखायचं नाही। आणि ते मुद्दल पण होतं व्याज पण होतं। शेवटी हे सगळे गेले अमितबाईंकडे, मला ते माहिती आहे, मला देवेंद्रांनी सांगितलं। हर्षवर्धन पाटील, देवेंद्र, राधाकृष्ण विखे पाटील असे भाजपमध्ये, परंतु सहकारी साखर कारखान्याशी संबंधित आहे ते शिष्टमंडळ गेलं तिथं। अमितबाईंना ती केस माहिती होती, कारण गुजरातच्या पण कारखान्यांवर इन्कम टॅक्स लागलेला होता। त्यांनी मुद्दल पण माफ केलं, त्यांनी व्याज पण माफ केलं। 25,000 कोटी रुपयाचा फायदा माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा झाला, कुणी बोलत नाही। काही जण म्हणतात राव तेव्हा 71,000 कोटीची कर्जमाफी झाली ना, परंतु त्याच्यानंतर 71,000 कोटीची कर्जमाफी देशाची झाली आणि नंतर देवेंद्रांनी एकट्या महाराष्ट्राची 35,000 कोटीची कर्जमाफी केली आणि मी नंतर आम्ही 27,000 कोटीची पुन्हा दुसरी कर्जमाफी केली। म्हणजे संधी मिळाल्यानंतर माणूस काम करतं। काही जण म्हणतात त्यांना संधी दिली नसती तर काय झालं असतं, मग चव्हाण साहेबांनी संधी दिली नसती तर कोणाला काय झालं असतं, ह्याचा विचार करा ना। शेवटी कोंबडं किती झाकून ठेवलं तर ते पहाटे आरवायचं राहतच नाही। त्याच्यामुळं ज्याच्यामध्ये कर्तृत्व आहे, नेतृत्व आहे, ते कुठेही झाकून राहत नाही, ते उदयाला येतच। फक्त संधी कुणी दिली त्याच्याबद्दलचा प्रश्न असतो। त्याकरता माझी विनंती आहे, जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करू नका। बाबांनो, ही निवडणूक देशाचं भवितव्य आणि मोठ्या प्रमाणावर केंद्राचा 10 वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्याच्या करता आपल्याला निधी आणायचा आहे। परवा तुम्ही रेसकोर्सला बघत होता, मी सारखा मोदी साहेबांशी चर्चा करत होतो, इकडच्या तिकडच्या गावच्या गप्पा मारत नव्हतो, हेच सांगत होतो की मोदी साहेब आम्हाला पाण्याच्या बद्दल निधी लागेल, मोदी साहेब आम्हाला त्याच्या संदर्भातल्या इतर काही महत्त्वाच्या कामं करायची, त्याच्याकरता तुमची मदत त्या ठिकाणी लागेल, पाण्याची उपलब्धता आम्हाला त्या ठिकाणी लागेल, अशा या सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या। ते म्हणले तुमच्या जिल्ह्यातले 4ही उमेदवार तुम्ही महायुतीचे निवडून आणा, मी तुम्हाला त्याच्यामध्ये मदत करतो। काय अडचण काय, मला आता इथं माझ्या वाशिम जिल्ह्याचे अध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युसुफ पुंजानी इथं आलेत, नमस्कार करा. युसुफ पुंजानी त्यांचं मतदान झालंय म्हणून इकडे आलेत. मित्रांनो, ह्यांना विचारा, अल्पसंख्याक समाजाची एकनाथरावांनी मीटिंग घेतली, मी मीटिंग घेतली, त्याच्यामध्ये वक्फ बोर्डाच्या बद्दल सगळ्या अडीअडचणी आम्ही सोडवल्या. 1000 कोटी रुपये भाग भांडवल, 1000 कोटी रुपये मौलाना आझाद महामंडळाला केलं. भेदभाव केला नाही. काँग्रेसच्या राजवटीमध्ये मुस्लिम समाजाची मतं घेतली, परंतु अशा पद्धतीचा धाडसाचा निर्णय झाला नाही. 1000 कोटी मौलाना आझाद मंडळाला 8 वर्षाचंच मला वाटतं गॅरंटी होती, ती गॅरंटी काढून टाकली, कायमची गॅरंटी दिली. आता कर्ज प्रकरण व्हायला सुरुवात झाली. मी बारामती तालुक्यामध्ये मध्ये काहीतरी 300 का काही प्रकरणं त्या ठिकाणी केली. त्यांना घरकुलाचा पण कार्यक्रम आणलाय. माझ्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना, माझ्या धनगर समाजाला, ज्या समाजाला घरकुल मिळत नव्हतं त्या सर्वांना, फक्त ते गरीब असले पाहिजेत. 3 कोटी घरकुल आपण बांधणार आहोत. 3 कोटी म्हणजे देशात, पण त्याच्यातला हिस्सा आम्ही आणू ना, ती काळजी तुम्ही करू नका. तेवढी धमक आणि ताकद आमच्यामध्ये आहे, तेवढं आम्हाला त्याच्यातलं ज्ञान आलंय आणि आम्हाला अधिकाऱ्यांच्याकडनं काम करून घ्यायची हातोटी आहे. अधिकारी आमचं ऐकतात, त्याच्यामध्ये ती काही तुम्ही काळजी करू नका. ही सगळी कामं करत असताना आता मला काहींनी सांगितलं, हो का, आत्ताच एक माझा अमरावतीचा कार्यकर्ता आहे संतोष महात्मे, म्हणजे विकास महात्मे खासदार होते, त्यांच्याच जवळचे आहेत. आमच्या प्रेमापोटी आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचार करतात. इंदापूर तालुक्यातील गावांमध्ये प्रचारांच्या करता घोंगडी बैठकी दरम्यान कळाशी, करेवाडी, अगोती 1, अगोती 2, अगोती 3, गंगावळण, वरकुटे बुद्रुक या सोलापूर हायवेच्या खालील भागातील अनेक गावातील ऊसाचा प्रश्न प्रामुख्याने ग्रामस्थांनी सांगितला. बारामती ॲग्रो मार्फत पुढील हंगामात ऊस घालण्याबाबत दम दिला जात आहे असं सांगितलं. या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचा ऊस घालण्याची अडचण सांगितली, तरी सदर प्रश्नावर सर्व विद्यार्थी ग्रामस्थांना दिलासा द्या. काही घाबरू नका. कोणी तुमचा ऊस नेला नाही तर हाय पट्ट्या तुमचा ऊस नेला आणि भाव पण चांगला देईल. तुम्ही काळजी करू नका. आम्ही काही लोकांना मदत करून 2 कारखान्याची कॅपॅसिटी किती गेली माहितीये? गेली असेल रोजची साधारण 32,000 टन रोज 2 कारखान्याला तुटून जाईल एवढी कॅपॅसिटी केली. किती? 32,000 टन. त्याच्यामुळे या गावांना म्हणून काही काळजी करू नका. फक्त ऊस परिपक्व असला पाहिजे, कावळा नसला पाहिजे. परिपक्व असला तर मी या सभेच्या निमित्तानं पण सगळ्यांना सांगेन, तुम्हाला निराभिमा, इंदापूर सहकारी, छत्रपती हे आहेतच, परंतु जे कोणी दमदाटी करतात ना त्यांची काही काळजी करू नका. आता माझ्या तर तालुक्यात एवढे काही जण रोज जाऊन त्याला नको नको करून टाकलंय. सारखं जाऊन फोन करून सांगतात मी जेवायला येणार आहे. अरे पण त्याने जेवायला बोलवलं नाही, जेवायला येणार काय? जेवायला येणार काय काय सांगतात, तुम्ही आता जेवायला येऊ नका, 7 तारीख झाल्यानंतर जेवायला या, पोशाख पण करतो, जेवण पण घालतो, सगळं काही करतो. असलं सध्या माझ्याकडे चाललेलं आहे. कधी माझ्या निवडणुकीत पण एवढं बाबांनी काम केलं नव्हतं. आता काय पायाला भिंगरी बांधल्यासारखं इंदापूर तालुका, बारामती तालुका, हे ते सगळं चाललंय. पण त्यांना मला सांगायचं आहे, आपल्या इथला इतिहास असा आहे, म्हणजे जो जुना पवारांचा इतिहास, की 62ला एकच जण इकडं होता आणि अख्खं घरानं तिकडं होतं, तरी घरानं प्रचार करत असणारं सीट पडलं आणि एकटा माणूस असणारं सीट निवडून आलं. तसं आत्ता पण होणार आहे. किती यांनी ह्या करावं. शेवटी मित्रांनो, आम्ही कामाची माणसं आहे. आज माझ्याकडे अर्थ खातं आहे, त्या संदर्भामध्ये आम्ही एकत्र बसून तुम्हाला निधी देऊ. DPDC माझ्या ताब्यामध्ये, त्याचा निधी देऊ. त्याच्या संदर्भात आत्ताच पार्थला येताना एक रस्ता विचारला, मला म्हणलं नाही दादा करायचा आहे. अरे 70 लाख दिलेत त्या रस्त्याला, पण दुसरा आतला रस्ता राहिला ना, मंदिराच्या दर्शनाला जात असताना राहिला की नाही? हा मग आता ते मी बघितलं म्हणल्यावर मी देणारच ना, तुम्ही काय काळजी करताय. पण माझं काय म्हणणं आहे,
आम्ही कामं करू, आम्ही कामाची माणसं आहेत, हे समोरचे लोक काही करू शकणार नाही. यांनी कुठलं काही, कारण हा पिंडच नाहीये. परंतु आता आलेत ते राजकारणात, ठीक आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. 12 वाजलेत, पुढची सभा आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की अजिबात भावनिक होऊ नका. प्रपंच डोळ्यासमोर आणा, मुलं बाळा डोळ्यासमोर आणा, सुना जावई डोळ्यासमोर आणा आणि नीट मतदान करा. इथं एवढ्या महिला बसल्या, तुमच्या घरामध्ये एखादी सून आली तर 40 वर्ष राहिली तरी तुम्ही बाहेरची समजाल का त्या सुनेला? आमच्या इथले वरिष्ठ 40 वर्ष सगळ्या दिवाळ्या केल्या, सगळं काही केलं तरी अजून बाहेरचीच म्हणतात त्यांना. तुमच्या सुनांना सगळ्यांना राग आला पाहिजे बारामती लोकसभा मतदारसंघातल्या. म्हणजे 40-40 वर्ष एखादी मुलगी तुमच्या घरात सून येते, ती तुम्हाला बाहेरची वाटते आणि तुमच्या घरच्या मुली मात्र तुम्हाला घरच्या वाटतात. हे जे काही राजकारण चाललंय हे आपल्याला घातक आहे. आणि म्हणून संसदकरांनो, अनेक प्रकारच्या अजून खूप प्रश्न आहेत. हे रस्ते, अजून झाडं लावणं वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. मगाशी काही गोष्टी पाटलांनी का कोणी सांगितल्या. सुनेत्रांनी संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये काटेवाडी पहिलं आणलं. एन्व्हायरमेंट फोरमच्या निमित्तानं आमच्या इथं ओढाखोलीकरण, सरळीकरण, रुंदीकरण, झाडं लावण्याचा कार्यक्रम चालला. त्याच्यामध्ये विद्या प्रतिष्ठान एक चांगली संस्था चालवलेली आहे. त्याच्यामध्ये टेक्स्टाईल पार्क काढलंय. टेक्स्टाईल पार्कमध्ये 5 ते 6 हजार महिला कामाला लागल्यात. किती? 5 ते 6 हजार महिला. अशा पद्धतीनं तिला पण थोडा बहुत कामाचा अनुभव आहे आणि बाकीचं काम करायला मी आहे ना, तुम्ही काय काळजी करत आहे. त्यामध्ये सणसरला मंदिर क वर्ग तीर्थक्षेत्र आहे, ते ब वर्ग करून द्या. हा सगळं द्यायचं करून. आता एकदा निवडणूक 7 तारखेची होऊ द्या. लोक सांगतायत असं करू, तसं करू, फलानं करू. ते काय करू ते टोटल मारल्यावर कळेल काय केलंय. आणि त्या पद्धतीनं कुठंही आचारसंहितेचा भंग न करता सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या जातील, हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. त्याचबरोबर गायरान घरकुल विषय, त्याच्यामध्ये गायरान देण्याच्या बद्दल सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिलेला आहे. परंतु बेघर असणाऱ्या लोकांना 1-1 गुंठा घरकुलाला देण्याच्या बद्दल राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. त्याच्यात मला हे संपल्यावर भेटा, मी त्याच्यामध्ये तुम्हाला मार्ग काढून देईल. अशा प्रकारची ग्वाही मी आमच्या सर्वांच्या वतीनं, महायुतीच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना ह्या निमित्तानं देतो. कृपा करून एकमेकावर ढकलाढकली करू नका. एखाद्या गावची बेटी टोटल मारली तर लगेच कळतं. पूर्वी मिक्स व्हायचं, आता कळतं कुठल्यांनी काम केलं आणि कुठल्यांनी केलं नाही. एकमेकाची जिरवाजिरवी करू नका. हे जिरवाजिरवीचे दिवस नाहीत. सणसरकरांनो, जिरवाजिरवी करायला जाल तर पुढच्या पिढीचं अक्षरशः त्यांची जिरवाजिरव होईल. मी स्पष्ट सांगतो, आम्हाला जेवढं मिळायचं तेवढं मिळालं. 5-5, 6-6 वेळेला उपमुख्यमंत्री पद मिळालं. माझं रेकॉर्ड तर कुणी तोडणार नाही. 5-6 वेळेला उपमुख्यमंत्र्यांचं असलं रेकॉर्ड झालंय. अर्थात तुमच्यामुळे झालंय. त्यामुळं फार शांततेनं, आणि अजूनही राहिलेल्या 2-3 दिवसात प्रलोभनं दाखवली जातील, काहीतरी वेगळ्या पद्धतीनं खोटं दाटं सांगितलं जाईल. अजिबात त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आज देशाच्या 65% पेक्षा जास्त जनतेने मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळं त्यांच्या विचाराचा खासदार हा मुळशीमधनं, मावळमधनं, पुणे शहरातनं आणि आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातनं गेला पाहिजे. आणि त्याच्यातून केंद्राचा करोडो रुपयाचा पैसा रेल्वेच्या करता, विमानतळाच्या करता, रस्त्यांच्या करता, फ्लायओव्हरच्या करता, टर्मिनलच्या करता, सांगली स्टेशन करण्याच्या करता, अशा अनेक बाबींच्या करता तो पैसा आपल्याला उपयोगी पडत असतो. तो पैसा आणण्याचं काम. आणि मगाशी जो उल्लेख आम्ही केला ह्या पाण्याच्या बद्दल, त्याला पण टेंभूर, ताकारी, म्हैसाळला मोदी साहेबांनी काही 1000 कोटी रुपये दिले. तशा पद्धतीनं आपल्याही नीरा खोऱ्यामध्ये हे पाणी, नीरा आणि भीमा ह्या दोन्ही खोऱ्यातल्या पाण्याच्या बद्दलचं दुखणं कायमचं दूर करण्याच्या करता ज्या काही आम्ही आराखडे बांधलेले आहेत ते प्रत्यक्षामध्ये कृती आणण्याच्या करता आपण सगळ्यांनी आम्हाला साथ द्या. आणि लाकडी लिंबोरच्या 9 आणि 10 आणि माझ्या 17 गावांनी कुठल्याही परिस्थितीत, आता त्या गावांनी खरं तर इकडं तिकडं मतदान करायचं कारणच नाही. माझी त्या गावांना आव्हान आहे, बारामती तालुक्यातल्या पण आणि माझ्या इंदापूर तालुक्यातल्यांना.
इतके दिवस म्हणजे आम्ही इतके प्रयत्न करत होतो, परंतु ते काम पुढे नीट रेटलं जात नव्हतं. आता मात्र काम हे रेटले आणि ते ठराविक काळात आपल्याला पूर्ण करायचं आहे. त्यालाही कुठल्याही प्रकारचा निधी आम्ही कमी पडू देणार नाही. अशा प्रकारचं नियोजन एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी स्वतः त्या बाबतीमध्ये करून दाखवू आणि त्याही जिल्ह्यात भागाला बागायती करण्याचं काम त्याबद्दलचं केलं जाईल. आणि माझा जो बागायती भाग आहे त्या बागायती भागाला अधिक चांगल्या पद्धतीने हक्काचं पाणी देण्याचं काम देखील आपण महायुतीच्या माध्यमातून, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून करून दाखवू अशा प्रकारचा शब्द देतो.